सातत्य ठेवता येत नाही. हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. कन्सिस्टन्सी इज द की आपण हे बऱ्याचदा ऐकलंय. पण तरीही आपल्याला नाही होतंय आपल्याकडून, नाही करता येतंय आपल्याला. सगळं कळतंय पण वळत नाहीये. अशी जेव्हा परिस्थिती असते त्यावेळेला ना इतका स्वतःचा राग येतो. आपल्याकडे किती छान-छान गोष्टी आहेत, पण आपण का सातत्य ठेवू शकत नाही आहोत? किंवा काहीतरी घटना असतात, ज्या इतक्या डोक्यामध्ये घोळत असतात आणि आपण तेच आपल्या मैत्रिणींना सांगतो. आपण तेच करत बसतो आणि तेच लिहितो. त्या रिलेटेडच रील्स आपण पाहतो. अ, तेच आपण बघतो, वाचतो, लिहितो देखील. आणि त्यामुळे ना आणखी त्या झोनमध्ये गेल्यासारखं होतं. अर्थात लिहिल्यामुळे नकारात्मकता बाहेर पडते. पण तिथं आपण ती सोडून न देता आपण त्यावरतीच सतत बोलतो, त्यावरतीच जास्त बोलतो. अ, जर सातत्य ठेवता येत नाहीये, तर आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना तेच सांगतो. ऑफिसमध्ये असेल, आपल्या मैत्रिणींमध्ये असेल, तीच चर्चा आपण करतो. आणि तसंच व्हायला लागतं. म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळं असं आपण काही करतच नाही. एक टेक्निक गेले काही दिवस मी करतीये. 369 टेक्निक. मॅनिफेस्टेशनमध्ये ही टेक्निक वापरली जाते. मला माहिती होतं या टेक्निकबद्दल. मी बऱ्याचदा ऐकलंही होतं. पण जनरली मी व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरते. म्हणजे ज्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा माझा अभ्यास नव्हता, अगदी तेव्हापासून मी स्वतःला अशी छान इमॅजिन करायची मला सवय होती, अगदी लहानपणापासून. की मी कॉलेजला जाताना कशी जाईन, कोणता ड्रेस असेल, कोणती गाडी घेऊन मी जाईन किंवा लग्नानंतरचं माझं आयुष्य कसं असेल, हे कॉलेजमध्ये गेल्यावर इमॅजिन करायला लागले किंवा लग्नानंतर माझं करियर कसं असेल, हे मग मी इमॅजिन करायला लागले. सो अगदी 8वी-9वी असल्यापासून इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन हे मी करत आली आहे. म्हणजे मला याबद्दल काही माहिती नव्हतं, पण त्यामुळं अनेक गोष्टी मी अचीव्ह करू शकली आहे. ज्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास केला, त्यावेळेला 369 या टेक्निकबद्दल मी वाचलं, ऐकलं. पण सतत स्वतःला करत असल्यामुळं, स्वतःची स्वप्न सतत व्हिज्युअलाइज करत असल्यामुळं, ती प्रत्यक्षात टेक्निक करावी असं कधी वाटलं नाही. पण गेले काही दिवस, काही महिने इतके कॉम्प्लिकेटेड होते, की व्हिज्युअलायझेशनपेक्षा जास्त काहीतरी देणं गरजेचं होतं. अ, कारण ध्येय विसरत चालली होती, पुसट चालली होती आणि प्रायोरिटी काही नकोशा गोष्टींना किंवा काही नकोशा माझ्या विचारांना मी एंटरटेन करण्यासाठी मी देत होते. आणि आता इथं मला लक्षात आलं, की मी स्वतःला आता खूपच ग्रँटेड घ्यायला लागलेली आहे आणि माझ्या नकोशा नकारात्मक विचारांना मी जास्त एंटरटेन करतीये. ह्यातून आता मला बाहेर पडलं पाहिजे आणि आता हे असं नाही चालणार. म्हणजे आयुष्यभर आपण असे नसू शकतो, आपण असे नाही राहू शकत. त्यामुळं आता काहीतरी हातपाय मारले पाहिजेत आणि हातपाय मारत होते, पण ते हळू चाललं होतं सगळं. पण ह्या एक 15 दिवसामध्ये याची जाणीव झाली, की नाही आता काहीतरी मोठं केलं पाहिजे, की ज्यामुळे हे जे सगळं साचलेलं आहे किंवा जो काही त्रास होतोय, या त्रासातून पूर्ण बाहेर पडता येईल किंवा काम करत असताना देखील काही जुन्या आठवणी किंवा काही अडचणी आहेत त्या आठवल्या, की मग रडायला येणं आणि मग कुठेतरी एनर्जी डाउन झाल्यासारखं वाटणं. अर्थात रडणं चांगलं आहे, रडल्यामुळे आपण व्यक्त होतो, मोकळे होतो. पण काही ज्या आठवणी असतात ना, त्या अजिबात विसरत नाहीत. म्हणजे त्या इतक्या मनावरती बिंबलेल्या असतात, की त्याचा त्रास व्हायला लागतो. त्याच आपल्याला सतत आठवायला लागतात आणि कोणत्याच कामात आपलं लक्ष लागत नाही किंवा जे काही आपण करतोय ते उगाचच करत असतो, वरवर करत असतो. आनंद घेऊन आपण करत नसतो. शूट्स असतील किंवा सेशन्स घेणं असेल, वर्कशॉप्स अरेंज करणं असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी वरवरपणा आला होता किंवा जगण्यातच वरवरचापणा आला होता. फिरायला जाणं, जरी आम्ही फिरायला गेलो तरीही वरवर. म्हणजे मेडिटेशन मी प्रत्येक ठिकाणी छान केलं, त्याचा मला खूप फायदा झाला. पण बाकी जितकं अर्थपूर्ण अजून ते व्हायला पाहिजे होतं, तितकं होत नव्हतं. असं सगळं शांत, एक भयान शांतता आणि त्या शांततेमध्ये फक्त जुन्या आठवणी, ज्या खूप बोचणाऱ्या, खूप त्रास देणाऱ्या अ, आहेत त्याच आठवायच्या. बऱ्याचदा आत्महत्येचे विचार पण आले. हां, होऊ शकतं. हे प्रत्येकाला होतं. म्हणजे मी ते मान्य करते, की
अ, आपण काय करतो, की आपल्याला असं वाटतं, की सकारात्मक राहायचंय त्याचं बर्डन आपण घेतो. तर नाही कोणीही म्हणजे मी अगदी काउन्सिलर आहे, तरीही मी सकारात्मक राहू शकत नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात आणि त्या अडचणींना तोंड देत असताना आपली मानसिकता नेहमीच स्टेबल असेल असं नाहीये. काही जणांना थोड्या वेळापुरता त्रास होतो, काही जणांना कायमस्वरूपी त्रास होतो, ते त्यातच गुरफटले जातात. प्रत्येकाच्या त्रास होण्याचा जो कालावधी आहे तो वेगळा असतो. कोणी त्यातून बाहेर पडतं, कोणी त्यामध्ये अशा अनुभवांमधून जास्त मॅच्युअर होतं. अ, अनेकांचे चेहरे आपल्याला कळतात, अनेक गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. तर प्रत्येकाचा प्रत्येक अडचणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. फक्त त्या नकारात्मकतेमध्ये आपल्याला पूर्ण काळ टिकून राहायचं नाहीये. कारण हे जे मानसिक आघात असतात, यामध्ये जर आपण खूप टिकून राहिलो, तर मग आपण डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो. जनरली नैराश्य येणं आणि पटकन त्यातून बाहेर येणं किंवा आपण चुकीचा विचार करतोय, आपण आपलं जीवन संपवण्याचा विचार करतोय. अं, ही सजगता निर्माण होऊन लगेच तिथल्या तिथे स्वतःवरती प्रयोग करायला सुरू करणं, हेच सकारात्मकतेचं लक्षण आहे असं मला वाटतं, की 24 तास आपण नाही सकारात्मक राहू शकत. पण जे नकारात्मक विचार येतायत त्यावरती आपल्याला मात करता येते. आपल्याला ते समजतंय. आपण स्वतःला चांगलं ऑब्झर्व्ह करू शकतोय आणि आता इथून आपल्याला मार्ग काढत जायचंय आणि सगळ्या चॅलेंजेसना फेस करायचंय. तर हे सगळं करत असताना कुठंच लक्ष लागत नव्हतं आणि सगळं आनंद हरवला असं आपण म्हणतो ना, की तशा प्रकारे काहीतरी झालं होतं. आणि ह्या काळामध्ये मी खूप लिखाण केलं. मी खूप स्वतःला वेळ दिला. अ, मी खूप जी साचली होती नकारात्मकता किंवा ज्या काही निगेटिव्ह आठवणी आहेत, त्या पूर्णपणे बाहेर काढण्याचा आणि त्या आठवणींना फक्त स्वतःवरती परिणाम करून न देता फक्त पाहण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कुठेतरी एक 10-20% त्रास अजून होत होता किंवा अजूनही आहे. तर त्यासाठी म्हणून मग मी ठरवलं, की ही 369 टेक्निक करायची. तर यामध्ये काय असतं, की आपण आपलं जे स्वप्न असतं, ते रोज सकाळी 3 वेळेला लिहायचं, दुपारी 6 वेळेला लिहायचं आणि रात्री 9 वेळेला लिहायचं. मला असं वाटलं, की काय होणार आहे लिहून? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ते आपल्या अगदी रक्तात भिनलंय, की आपल्याला हे करायचंय आणि इथपर्यंत जायचंय. मग कशाला लिहिण्यात वेळ घालवायचा? असं वाटलं होतं मला. पण ज्यावेळेला मी हे लिहायला लागले, त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली. 2च दिवसात ही गोष्ट माझ्या लक्षात आली, की अरे, म्हणजे आपल्याला जो विसर पडतो ना आपल्या स्वप्नांचा, कुठेतरी काहीतरी होतं आणि आपल्याला विसर पडतो आणि आपण लगेच मनात येणाऱ्या निगेटिव्हिटीला एंटरटेन करायला लागतो आणि आपला फ्लो विस्कटतो आणि लगेच सातत्य सगळं नाहीसं होतं कामांमधून. तर ते होत नाही. का सांगू? कारण सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला मी डबा वगैरे बनवायचा आणि मग जे काही माझं ध्यानाचं वगैरे रुटीन झालं, लिहायला बसले की मला एक ऊर्जा यायची मनामध्ये. म्हणजे लिहीत असताना आपण ते इमॅजिन करतोच आणि आता सध्या तरी मी एकच स्वप्न लिहितीये. आणि एकापासूनच आपण सुरुवात करूया असं मला वाटतं, की एकच स्वप्न 3 वेळेला चहा घेत मस्त लिहिलं ना, की एक ऊर्जा येते, की अरे आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात आणि आपण काय विचार करत बसलो वेड्यासारखा. काय फरक पडणार आहे आपल्याबद्दल कोण काय विचार करतंय किंवा कोण आपल्याला समजून घेतंय की नाही याने काय होणार आहे ना. तर ते लक्षात येतं. मग छान काम होतं दुपारपर्यंत. पण दुपारपर्यंत काम होत असताना काय होतं, की काहीतरी जुनं आठवतं, काहीतरी ट्रिगर करतं आणि मग पूर्वी काय व्हायचं, की काहीतरी जुनं आठवलं किंवा काहीतरी ट्रिगर झालं, की मग लगेच थोडासा त्रास करून घ्यायचा स्वतःला आणि मग 1-1.5 तास त्यात घालवायचा. पण आता तसं नाही होत. काय होतं, की आपण दुपारच्या वेळेला जेव्हा 6 वेळेला ते आपलं एम किंवा आपलं ड्रीम लिहितो ना, वर्तमानात लिहायचं ते. म्हणजे आता समजा मला 1,00,000 सबस्क्रायबर्स हवे आहेत. हे माझं स्वप्न आहे. तर मी काय लिहिणार, की माझ्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, असं. तर ते ज्यावेळेला आपण ड्रीम लिहितो ना, त्यावेळेला पुन्हा आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला काय करायचंय. आणि आपले विचार परत भरकटतायत का? आपण फ्लोमधून बाहेर पडतोय का? आपलं काम जे आपण ठरवलं होतं ते करत नाही आहोत का आपण? आपण ते केलं पाहिजे. हे लक्षात येतं. दुपारचा एक डोस मिळतो आपल्याला. पुन्हा काम छान होतं आणि मग संध्याकाळी पुन्हा ज्यावेळेला आपण ते रात्री लिहितो त्यावेळेला परत संध्याकाळच्या दरम्यान किंवा असं मध्ये अधेमध्ये काहीतरी झालं असेल, तर त्या निगेटिव्ह किंवा नको असलेल्या गोष्टींना आपण फार एंटरटेन नाही करत.
परत रात्री झोपण्यापूर्वी फ्रेश माइंडसेटने उद्या सकाळी मला उठल्यावर ही कामं करायची आहेत. या अशा छान माइंडसेटने आपण झोपी जातो. अ, आणि त्यामुळं सातत्य राहते. माझ्या मनात जे निगेटिव्ह आठवणी होत्या, त्या दूर जाण्यासाठी किंवा जी अँक्झायटी होती किंवा जो त्रास व्हायचा अ, तो पूर्णपणे नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी 90% त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी या टेक्निकचा मला वापर होतोय. स्टक राहायला म्हणजे हेच करायचंय आपल्याला. आपलं ध्येय फक्त हेच आहे आणि आपल्याला फक्त इथंच लक्ष द्यायचं आहे. आपल्याला इकडे-इकडे कुठे बघायचं नाहीये. अगदी ते घोड्याला अशा पट्ट्या बांधतात ना डोळ्यांना आणि फक्त धावत राहायचं, धावत राहायचं. तसं झालं मला, की अरे आपल्याला हेच करायचंय. दुपारी लिहिलं हां. ती ऊर्जा अशी वाहायला लागते शरीरामध्ये, की नाही मला हे करायचंय. यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. नवनवीन आयडियाज यायला लागतात आणि का मी इतर गोष्टींना महत्त्व देतीये याची जाणीव व्हायला लागते. आणि आपण तिथे स्टक राहतो. आपल्या एमला आपण पकडून राहतो. सातत्य आपण ठेवू शकतो. आपल्या प्रयत्नांना अ, यश मिळेल की नाही माहिती नाही. पण एक मोटिव्हेशन म्हणतात ना, की इतरांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला असं मोटिव्हेशन येतं ना, मोटिव्हेशनल स्पीच वगैरे ऐकल्यावर, तसं मोटिव्हेशन स्वतःमध्ये आपण आणू शकतो लिहून, ही टेक्निक वापरून. आणि एकदा का आपले व्हायब्रेशन्स बदलले, की मग अर्थातच बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होते. अ, व्हायब्रेशन्स बदलायला लागतात, विचार बदलायला लागतात, विचारांमध्ये स्पष्टता यायला लागते. सातत्यपूर्ण आपण गोष्टी करायला लागतो. अ, कारण आपल्याला माहिती आहे, की आपल्याला हेच करायचं आहे आणि आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून ही टेक्निक सर्वांनी करावी. अ, ब्रह्मांडामध्ये तर आपण विचार सोडतोच आहोत. ब्रह्मांड आपल्याला ते देणारच आहे. पण त्याचबरोबर या टेक्निकमुळं आपण आपल्या लक्षात राहतं, की आपल्याला काय करायचंय. कारण दिवसभरामध्ये अनेक अशा गोष्टी घडतात, की त्यावेळेला आपल्याला वाटू शकतं किंवा आपल्या ध्येयाचा विसर पडू शकतो आणि तो विसर पडू नये किंवा जर तो विसर पडलेला असेल, तर पुन्हा ट्रॅकवरती येण्यासाठी ही टेक्निक नक्की, नक्की, नक्की 101% मदत करते. मला या टेक्निकचा खूप फायदा होतोय आणि तुम्ही देखील सर्वांनी ही टेक्निक करावी. तुमचं एक स्वप्न घ्या. अ, अगदी ते काहीही असू शकतं. मला लहान-लहान गोष्टीमध्ये आनंद शोधायचा आहे किंवा मला महिन्याला इतकी-इतकी रक्कम कमवायची आहे ह्या-ह्या कामामधून किंवा मला माझं जीवन आरोग्यदायी असावं असं वाटतं. मला छान डाएट पाळायचं आहे किंवा मला छान वजन मेंटेन करायचं आहे. मी ते करत आहे. माझं वजन एवढं-एवढं आहे, जेवढं आपल्याला हवं आहे तो आकडा धरायचा तिथे म्हणायचा आणि तशा पद्धतीने ते वाक्य बनवायचं आणि सकाळी 3 वेळेला, दुपारी 3 वेळेला आणि रात्री 3 वेळेला किंवा तुम्ही सकाळी ध्यान वगैरे झाल्यानंतर 11-12च्या दरम्यान 3 वेळेला लिहू शकता. त्यानंतर मग 4-5च्या दरम्यान 6 वेळेला आणि रात्री झोपताना 9-10च्या दरम्यान एक 9 वेळेला लिहू शकता. 3च दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. पण 3 दिवसात फरक जाणवतो म्हणून करणं सोडून द्यायचं नाहीये, तर हे कंटिन्युअसली करत राहायचं आहे. एक वेगळी बुक बनवा. माझी आहे बुक मिराकल बुक एक छान अशी डायरी आहे माझी, ज्याच्यामध्ये मी मॅनिफेस्टेशनचं आपलं जे वर्कशॉप आहे त्याचे टास्क आम्हीच डिझाइन करतो आणि तेच टास्क मी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. त्याचबरोबर वेळच्या वेळी मी तिथे माझ्या स्वप्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करते दर आठवड्याला. किंवा बऱ्याच गोष्टी म्हणजे धन्यवाद देणं असेल, काहीतरी मागणं असेल ब्रह्मांडाकडून, ते मला मिळालेलं आहे किंवा ते मिळण्यासाठी मला हे अडथळे येतात, तर त्यावरती मात करण्यासाठी मी काय करेन? हे लिहीत असते आणि त्याच बुकमध्ये आता ही टेक्निक लिहायला मी सुरुवात केली आहे. ज्याचा खूप फायदा मला होतोय आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा हे करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून हा व्हिडिओ केलाय. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.